नमस्कार, मी सद्दाम मुल्ला. आपण पाहतात एसएन नेटवर्क प्रस्तुत फीफोर मराठी. चला तर पाहूया आजच्या ठळक घडामोडी. वैद्यकीय पदवी नसताना औषधाची विक्री प्रकरणी 6 जणांविरुद्ध गुन्हा. इचलकरंजी महानगरपालिका आरोग्य विभागाची कोणतीही परवानगी अथवा वैद्यकीय पदवी नसताना औषधाची विक्री व आरोग्य तपासणी केल्याप्रकरणी 6 जणांविरुद्ध गावभाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये 3 महिलांचा समावेश आहे. उचगाव तालुका करवीर येथील रत्नोत्रे आयुर हेल्थ केअर या संस्थेच्या नावाने आरोग्य सल्लागार गणेश शशिकांत बारटक्के, हेल्थ ॲडवायझर रविराज रामचंद्र कवाळे, तेजस विरूपाक्ष जंगम, वनिता अशोक पोवार, तंजिला तौफिक रुकंदे आणि सायली शुभम पाटील अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. या प्रकरणी इचलकरंजी महानगरपालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर सुनील दत्त संगेनवार यांनी गावभाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. शहरातील पीबा पाटीलमळा परिसरात आरोग्य तपासणी व औषध वाटप केल्याची माहिती महानगरपालिकेला मिळाल्यानंतर तपासणी करण्यात आली. यावेळी संबंधित व्यक्तींनी नागरिकांकडून 20 रुपयाची पावती देत विविध सिरप, गोळ्या व औषधांचे वितरण केल्याचे निष्पन्न झाले. यामध्ये रत्नल्यूप सिरप, दिव्या अमृत, नारी सखी सिरप, सुवर्णप्राश ड्रॉप, अर्थोरत्न टॅबलेट आदी औषधाचा समावेश असून एकूण 3,310 रुपयांची औषधे वितरित करण्यात आली होती. ही औषध देताना संबंधिताकडे कोणतेही वैद्यकीय प्रमाणपत्र अथवा मान्यता नसल्याचे स्पष्ट झाले. संबंधित 6 जणांविरुद्ध मानवी जीविताला धोका पोहोचवणाऱ्या कृत्याप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला असून अधिक तपास गावभाग पोलीस करीत आहेत. आमच्या प्रतिनिधीसह